शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय. आज खरं म्हणजे एकीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक आपण किती वाढवली आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून यावर्षी शेती क्षेत्राला विविध योजनांच्या माध्यमातून कुटे साहेब आपण जो पैसा देतोय तो 95,000 कोटी रुपये आहे. कर्जमाफीच्या व्यतिरिक्त, कर्जमाफीचा पैसा नाही, 95,000 कोटी रुपये आपण देतो आहोत. मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक आपण वाढवतो. आपला प्रयत्न आहे की हे क्षेत्र हळूहळू सस्टेनेबल झालं पाहिजे आणि म्हणून एक एक गोष्ट जी आपण करतोय, आता शेती क्षेत्रामध्ये आपण एआयचा वापर चालू केलाय. कारण आपल्याला जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आज आपण इस्रायलची शेती बघितली तर इस्रायलच्या शेतीमध्ये फर्टिगेशन आहे, ठिबक सिंचन आहे, पण त्या ठिबक सिंचनामध्ये फर्टिगेशन आहे. जे काही त्या ठिकाणी द्यावं लागतं ते सगळं त्या ठिबकच्या माध्यमातून जात असताना कंप्लीट ऑटोमेशन असल्यामुळे जेवढं सीसी गेलं पाहिजे, आपण तर अंदाजे करतोय सगळ्या गोष्टी, अंदाजे जेवढं सीसी गेलं पाहिजे तेवढंच ते जातं, त्यापेक्षा जास्त जात नाही. त्याचा परिणाम काय होतो? जमीन चांगली राहते. त्याचा परिणाम काय होतो? खर्च कमी होतो आणि वाढीला त्याचा फायदा होतो. त्यामुळे अशा पद्धतीचे जे काही विषय आहेत ते आपल्याला हळूहळू न्यावे लागतील. आणि शेतीमध्ये जे काही आपण वापरतो, आज रासायनिक खतांमुळे आपल्या शेतीची अवस्था ही वाईट होते आणि म्हणून त्याचा वापर कसा कमी करायचा. आज आपण जे काही आपलं त्या ठिकाणी दुसरं खातं ॲनिमल हजबंडरीचं, त्या खात्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात काम चालू केलेलं आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतीतल्या गायी कमी झाल्या, जनावरं कमी झाले आणि त्यातनं शेतीमध्ये ज्या नैसर्गिक गोष्टी जात होत्या त्या गोष्टी आता हळूहळू आपल्या जायला लागल्या. सगळं आपण रासायनिक वापरायला लागलो आणि म्हणून पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे जाण्याकरता त्या ठिकाणी आपला प्रयत्न आहे की पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना आणून आपल्या देशी गायींचं संवर्धन झालं पाहिजे. आणि देशी गायींच्या माध्यमातून आज इतके चांगले प्रयोग झाले आहेत. आज जीवामृत असेल किंवा इतर पद्धती असतील की ज्यामुळे अतिशय कमी खर्चामध्ये गोमूत्र असेल, शेण असेल, गूळ असेल, हळद असेल, अनेक गोष्टी त्याचं मिश्रण करून आणि त्या ठिकाणी ज्या प्रकारे आमच्या शेतीमध्ये आज त्यांनी उत्पादकता वाढते आहे, ती कमी होत नाही आहे, असे वेगवेगळे प्रयोग हे आपल्याला करावे लागतील. आणि त्यातनं आपल्या जमिनीची जी उर्वरा क्षमता आहे, जी उत्पादन क्षमता आहे, ही क्षमता देखील त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा परत आणावी लागेल, ती वाढवावी लागेल. या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून गुंतवणुकीच्या मॉडेलकडे आपण सगळे लोक या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे मी कधी फार सांगत नाही, पण मीही शेतकऱ्याचाच मुलगा आहे. माझ्या घरी वडिलोपार्जित शेती आहे. माझे वडील स्वतः शेतकरी होते. आजही माझी शेती माझ्या गावामध्ये आहे. कोणी जाऊन पाहिलं तर माझ्या शेतीमध्ये आजही त्या ठिकाणी धानाची शेती होते. आणि जवळपास वयाच्या 25व्या वर्षापर्यंत वर्षातले 3 महिने गावी असायचो. वर्षातले 3 महिने मी गावी असायचो. माझ्या गावातले मित्र अजूनही आहेत. आणि घरी शेती होती, घरी आमराई होती, घरी ऊस होता. आमच्याकडे कारखाने वगैरे काही नव्हते मामा, त्यामुळे आम्ही ते कढईमध्ये त्या ठिकाणी गुळ तयार करायचो त्याच्यातनं. त्यामुळे गुऱ्हाळ होतं आमच्याकडचं. त्या गुऱ्हाळामध्ये ते गुळ तयार करायचं, त्याची राब काढायची, ती राब नंतर मटकीमध्ये ठेवायची, मग ती राब खायची. हे सगळं लहानपणापासून बघितलेलं आहे. आमच्याकडे बगीचा होता, बगीच्यामध्ये सर्व प्रकारचे भाज्या आम्ही त्या ठिकाणी तयार करायचो. त्यामुळे शेतामध्ये गेलेलो आहे, शेती बघितलेली आहे.
जेव्हा पावसाळा असायचा त्यावेळी आमच्याकडे रोवणी जी व्हायची तेव्हा भले रोवणे करण्याकरता नाही, रोवणे करण्याच्या बहाण्याने चिखलात खेळायला मिळायचं म्हणून सगळे भावंड आम्ही त्या चिखलात जाऊन त्या ठिकाणी रोवणी करायचो. हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या रूममध्ये बसून निर्णय घेणारा मी नाही आहे. हे सगळं जवळून बघितलेलं आहे. शेती मातीशी संबंध आमचाही आहे. फक्त आम्ही कधी फार ते सांगत फिरत नाही की बाबा आमचा खूप संबंध आहे. त्यामुळे अनेक वेळा लोकांना असं वाटतं की शहरातनं निवडून येतं त्यांना काही समजतं का नाही समजत. महत्वाचं एवढंच आहे की जोपर्यंत शेतीची अर्थव्यवस्था ही आपण योग्य करणार नाही, जोपर्यंत त्या अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आपण घडवणार नाही, जोपर्यंत केवळ शेती नाही तर शेतीच्या नंतर त्याचं प्रोसेसिंग आहे, त्याला योग्य मार्केट मिळवून देणं आहे, त्याचं ब्रँडिंग आहे, या गोष्टी जोपर्यंत आपण करत नाही. आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना मी त्या ठिकाणी 2 योजना सुरू केल्या. पहिली नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना, वर्ल्ड बँकेकडनं आज ती योजना चाललेली आहे 5,000 कोटी रुपयाची, की ज्या योजनेमध्ये आज जलसंधारणापासून तर व्हॅल्यू चेन पर्यंत सगळ्या गोष्टी विदर्भ आणि मराठवाड्याच्या या जिल्ह्यांमध्ये चाललेल्या आहेत, काही उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात चालले आहेत. आणि दुसरी आपण जी योजना स्मार्टची आणि मॅग्नेटची केली, की ज्या योजनेमध्ये आपला प्रयत्न आहे 10,000 गावांमध्ये आपली जी प्राथमिक सोसायटी आहे त्या सोसायटीला ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करायचं, त्याला प्रशिक्षित करायचं. आणि संपूर्ण जी चेन आहे, गोडाऊन असेल, कोल्ड चेन असेल, अशी जी कंप्लीट चेन आपल्याला करावी लागते की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना होल्डिंग करता आलं पाहिजे. आज शेतकऱ्यांचा प्रश्न हाच आहे, आपण हमीभाव देतो, हमीभावाने खरेदी पण भरपूर करतो, पण आपल्याला माहिती आहे की जसं कापूस आहे, कापसामध्ये खेळा खरेदी होते, त्या ठिकाणी जाऊन शेतीमध्ये खरेदी होऊन जाते. त्या शेतकऱ्याला लगेच काहीतरी समोरचं पाहिजे असतं, म्हणजे लग्न आहे घरी, काहीतरी सण आहे, त्यामुळे मिळेल त्या भावात तो आलेल्या व्यापाऱ्याला विकून टाकतो आणि मग हमी भावाचा फायदा त्याला मिळत नाही. आणि म्हणून हमी भावाची विक्री होतपर्यंत त्याला ते योग्य ठिकाणी ठेवताही आलं पाहिजे आणि त्याच्यावर त्याला तारणही मिळालं पाहिजे, जेणेकरून त्याला कुठलंही त्यातनं अडचण येणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था ही आपल्या प्राथमिक सोसायट्यांच्या माध्यमातूनच कशी उभी करता येईल याचं काम आज आपण जवळपास 10,000 गावांमध्ये करतो आणि पुढेही आपल्याला हे काम जवळजवळ सगळ्या गावांमध्ये करायचं आहे. ही सगळी अर्थव्यवस्था बदलण्याचं काम हे आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी करायचं आहे. आणि मला विश्वास आहे की आज जरी आपला शेतकरी अडचणीत आहे आणि मला हे दिसतंय की आपण जर फोकस काम केलं तर आज शेतकऱ्याला मदत करावी लागते. फोकस पद्धतीने काम केलं तर आजपासून 5, 7, 10 वर्षानंतर शेतकरी तुमच्या दारात येणार नाही, शेतकऱ्याला तुम्हाला मदत करावी लागणार नाही. आज आमचा फोकस हा शेतीसोबत इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगावर आहे. हा का आमचा उद्योगावर आहे? याचं कारण असं आहे की एकीकडे हळूहळू शेती क्षेत्रातला रोजगार कमी होणार आहे. तो याकरता कमी होणार आहे की पूर्वी असं होतं, शेत मोठं होतं, 4 मुलं हो का 6 मुलं हो सगळे शेतीवर जायचे. आता ती परिस्थिती नाही आहे आणि हळूहळू शेतमजुरांची संख्याही थोडी कमी व्हायला लागली आहे. त्यामुळे हळूहळू आपण यांत्रिकीकरणाकडे येणार आहोत आणि म्हणून गावातल्या मुलांना केवळ शेती आणि शेतीतलं म्हणजे जी शेती 2 भाऊ करू शकतात ती 4 भाऊ करतायत. त्यामुळे उरलेल्या 2 भावांचे जे श्रम आहेत त्याला पैसे मिळत नाहीयेत आणि म्हणून त्याला उद्योगाची जर जोड दिली तर उद्योगाच्या माध्यमातून समजा 2 भाऊ उद्योगात गेले आणि 2 भाऊ शेतीत राहिले तर तिथलं अर्थकारण जे आहे ते पूर्णपणे बदलेल. आणि दुसरा प्रयत्न आहे, जवळपास कुठले 8 ते 10 वर्ष शेती क्षेत्रामध्ये पैसा टाकावा लागणार आहे. पैसा येईल कुठनं? राज्यामध्ये जर आपण आज या स्मार्ट सिटी तयार करतो, आपण नवीन मुंबई 3 करतो, मुंबई 4 करतो, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो, उद्योगाकरता वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग तयार करतो, याचं कारण हे सगळं केल्यामुळे राज्याच्या तिजोरीत पैसे येतात. तिजोरीतच पैसे आले नाही तर टाकणार कुठं नाही. आज ज्यावेळेस शेतकऱ्यांना 40,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपल्याला द्यावी लागते त्यावेळी लक्षात घ्या
एक रस्ता बनवायचा असेल तर बँक आम्हाला कर्ज देते, पण शेतकऱ्याच्या कर्जमाफी करता आम्हाला कर्ज मिळत नाही. ते आपल्याला 4 खर्च कमी करावे लागतात आणि राज्याच्या बजेटमधनं ते द्यावे लागतात. आणि म्हणून राज्याचं बजेट जर मोठं झालं नाही, राज्याच्या तिजोरीत पैसे आले नाही, तर शेतकऱ्याचं कल्याण करणार कसं? आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की एकीकडे शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवायची आणि दुसरीकडे उद्योगाचं क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या 2 क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणायची. ती गुंतवणूक आणली की त्यातनं टॅक्सच्या रूपानं पैसा तिजोरीत येतो. आलेला पैसा शेतीच्या क्षेत्रामध्ये जर आपण लावू शकलो तर 8 ते 10 वर्षामध्ये हे क्षेत्र पूर्णपणे आपल्या पायावर उभं होईल आणि त्यानंतर या क्षेत्रात पैसा लावण्याची आवश्यकता असणार नाही. हेच क्षेत्र तुम्हाला पैसा देईल. अशा पद्धतीचं हे क्षेत्र आपल्याला उभं करायचं आहे. आणि म्हणून आज ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आपण करतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आपली उपाययोजना आहे ती आपला नदी जोड प्रकल्प. या महाराष्ट्रातला 52% भाग हा अवर्षण प्रवण आहे. 52% भागामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाऊस होत नाही. केवळ 48% भागामध्ये होतो. त्या 52% भागामध्ये जिथे कधी ना कधी दुष्काळ पडत असतो. आता यावर्षीचं अल निनोचं संकट आहे. या संकटाचा सामना आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून एकीकडे 52% भाग अवर्षण प्रवण आहे आणि दुसरीकडे तो विदर्भाचा भाग असो का कोकणाचा भाग असो, या ठिकाणी 200 टीएमसी पाणी हे समुद्रात वाहून चाललेलं आहे. त्या पाण्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आपल्याला हे वाहून जाणारं जे पाणी आहे हे आता तुटीच्या खोऱ्यामध्ये आणलं पाहिजे. आपलं गोदावरीचं जे खोरं आहे, ज्या खोऱ्यावर जवळपास 50% महाराष्ट्रातली शेती आणि महाराष्ट्रातलं पाणी अवलंबून आहे, ते तुटीचं खोरं आहे. तापीचं खोरं जे उत्तर महाराष्ट्रातलं आहे ते आपलं तुटीचं खोरं आहे. या खोऱ्यांमध्ये हे पाणी आलं पाहिजे. आणि म्हणून आपण ज्या योजना तयार केल्या, वैनगंगा नळगंगा सारखी योजना, की ज्या योजनेमध्ये 450 किलोमीटरची नवीन नदीच आपण तयार करतो, ज्यामध्ये समुद्रात वाहून जाणारं 70-80 टीएमसी पाणी हे आपण भंडाऱ्याच्या खालून त्या ठिकाणी उसळणार आणि ते पाणी बुलढाण्यापर्यंत आपण आणणार. आणि याच्यामध्ये जवळपास 24 नवीन धरणं आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवणं, अशा पद्धतीनं 40 वॉटर स्ट्रक्चर तयार होतील. विदर्भामध्ये एकही जिल्हा एकही तालुका दुष्काळात कधीच राहणार नाही. अशा पद्धतीचं हे काम आपण करतोय. हे आता अंतिम टप्प्यात आलंय. ईश्वराचा आशीर्वाद असला तर याच वर्षी हे काम तयार करू. दुसरं, दरवर्षी सातारा सांगलीला पावसामुळे त्या ठिकाणी पूर येतो आणि इतकं पुराचं पाणी म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र सगळ्यांच्या हिश्श्याचं पाणी गेल्यानंतरही 200 टीएमसी पाणी हे वाहून जातं आणि ते आपल्याकडे पुरात येतं आणि दरवर्षीचा पूर आहे. याच्यावर आपण योजना तयार केली आणि आता वळण बंधाराच्या माध्यमातून हे पाणी पश्चिम महाराष्ट्रातले जे दुष्काळी तालुके आहेत तिथे आणि उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यामध्ये नेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. तिसरं, आपलं जवळपास उल्हास खोऱ्यातलं जवळपास 250 टीएमसी पाणी हे सगळं समुद्रात वाहून जातं. आपल्याला ईश्वराने सह्याद्री दिलाय, पश्चिमी घाट दिलेला आहे. या पश्चिमी घाटातनं ज्या नद्या आहेत, पश्चिमेला वाहणाऱ्या नद्या आहेत, या नद्यांचं पाणी आपल्याला मिळत नाही, ते थेट समुद्रात जातं. हे सगळं समुद्रात जाणारं पाणी उचलायचं आणि उचलून वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून ते गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं, काही तापीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आणि त्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा हा पूर्णपणे दुष्काळमुक्त करायचा. अशा पद्धतीचं काम आपण हातामध्ये घेतलं. लोकांना वाटायचं, मी ज्यावेळेस 2014-15 साली म्हणायचो की हे केवळ भाषणात आहे, हे होऊ शकत नाही, पण मी जीवनात हे शिकलो आहे की स्वप्न पाहायचे आणि स्वप्न पूर्ण करायचे. केवळ स्वप्न पाहून चालत नाही. ज्यावेळेस समृद्धी महामार्गाचं स्वप्न बघितलं त्यावेळेसही लोकांनी वेड्यात काढलं होतं.
होणार कसं, पैसा येणार कुठनं, आज एक समृद्धी महामार्ग नाही, असे अनेक मार्ग आपण तयार करतो. आज आपण जवळपास या महाराष्ट्रामध्ये जी कामं सुरू आहेत ती 6 लाख कोटीची आहेत आणि जी सुरू करणार आहोत ती अजून 6 लाख कोटीची आहेत. आता या ज्या लिंक्स आहेत या सगळ्या लिंक्स मिळून जवळपास 2.5 लाख कोटी रुपये त्याकरता लागणार आहेत. लोक विचारतात येतील कुठनं, मी म्हटलं बघत राहा, येतील. हे शेतकऱ्यांचं काम आहे, पैसा येईल. आणि यावर्षी या सगळ्या लिंक्स हळूहळू करून आम्ही सुरू करू आणि एकदा या लिंक जर झाल्या तर महाराष्ट्रामध्ये कुठलाही भाग हा आपल्याला दुष्काळी दिसणार नाही. आपल्या पिढीने दुष्काळ बघितला, पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं कार्य हे आपण हातामध्ये घेतलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या क्षेत्राकडे आम्ही केवळ शॉर्ट टर्म म्हणून उद्याचा विचार या पद्धतीने पाहत नाही, तर गेल्या 10 वर्षामध्ये जितके वर्ष मला संधी मिळाली त्या संधीमध्ये लॉंग टर्मचा विचार, भविष्यातला विचार हा डोळ्यासमोर ठेवून या क्षेत्रातलं परिवर्तन करण्याचा प्रयत्न आपला आहे. टीका करणारे टीका करतात. तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यात जास्त टीका सहन करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. माझ्या एवढी टीका तर कोणीच सहन केली नाही. पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो, टीका करणाऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाही, जो कर्तृत्व करतो त्यालाच लोक लक्षात ठेवतात. आपण केलेली जी कामं आहेत ही कामच इतिहासामध्ये जिवंत राहतात. व्यक्ती जिवंत राहत नाही आणि टीका करणारा तो वर्षभरापेक्षा जास्त त्याला कोणी लक्षात ठेवत नाही. आणि म्हणून या सगळ्या कामांच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं कृषी क्षेत्र बदललं, शेतकऱ्यांचं जीवन बदललं, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आणि आज त्याच निमित्ताने या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवता यावा हा माझा स्वार्थ होता. आणि म्हणूनच आपण जो सत्कार घेतला त्या सत्कारामुळे मला देखील हे सगळं बोलण्याची, संवाद करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि पुढेही आपण अशाच प्रकारे काम करत राहू हा विश्वास देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.